नमस्कार मित्रांनो, एमव्हीआर अकॅडमी या आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. पोलीस भरती सामान्य ज्ञान 1000 प्रश्नांची आपली ही सिरीज आहे. आजचे प्रश्न बघूया. आजचा पहिला प्रश्न आहे, चौरी चौरा घटनेनंतर डॅश डॅश ही चळवळ संपुष्टात आली. चौरी चौरा घटनेनंतर कोणती चळवळ संपुष्टात आली? तर असहकार चळवळ. असहकार चळवळ. मित्रांनो, असहकार चळवळ 1920 ला महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाली होती. कधी? 1920 ला महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली असहकार चळवळ चौरी चौरा घटनेनंतर. चौरी चौरा घटना 1922 ची आहे. 1922 ची आहे. यानंतर असहकार चळवळ महात्मा गांधी यांनी मागे घेतली होती. या घटनेनंतर असहकार चळवळ महात्मा गांधी यांनी मागे घेतली होती. ठीक आहे. पुढचा प्रश्न, ब्रिटिश साम्राज्यशाहीने कोणत्या कायद्याखाली ईस्ट इंडिया कंपनीकडून भारताचा राज्यकारभार हाती घेतला? ब्रिटिश साम्राज्यशाहीने कोणत्या कायद्याखाली ईस्ट इंडिया कंपनीकडून भारताचा राज्यकारभार हाती घेतला? तर उत्तर आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1858. म्हणजेच 1858च्या कायद्यानुसार 1858च्या कायद्यानुसार ईस्ट इंडिया कंपनीकडून भारताचा राज्यकारभार ब्रिटिश साम्राज्यशाहीने घेतला. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचे भौगोलिक क्षेत्रफळ डॅश डॅश चौरस किलोमीटर आहे. तर महाराष्ट्राचे भौगोलिक क्षेत्रफळ आहे 3,07,713 किलोमीटर. 3,07,713 किलोमीटर. महाराष्ट्राचे क्षेत्रफळ भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या 9.36% आहे. 9.36% आहे. आणि क्षेत्रफळानुसार महाराष्ट्राचा भारतातून तिसरा क्रमांक लागतो. क्षेत्रफळानुसार तिसरा क्रमांक महाराष्ट्रच लागतो. सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळानुसार राजस्थान हे राज्य आहे. राजस्थान, नंतर मध्य प्रदेश आणि तिसरा क्रमांक आहे आपल्या महाराष्ट्राचा. तिसरा क्रमांक आहे आपल्या महाराष्ट्राचा. आणि जर लोकसंख्येनुसार जर विचारलं तर लोकसंख्येनुसार महाराष्ट्राचा भारतात दुसरा क्रमांक लागतो. दुसरा क्रमांक. लोकसंख्येनुसार महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक आहे? तर दुसरा क्रमांक आहे. आणि क्षेत्रफळानुसार तिसरा क्रमांक आहे. पुढचा प्रश्न, आर्य महिला समाज स्त्री सुधारणा डॅश डॅश यांनी स्थापन केली. आर्य महिला समाज. तर आर्य महिला समाजाची स्थापना केली आहे पंडिता रमाबाई यांनी. पंडिता रमाबाई यांचे पुस्तक आहे. पंडिता रमाबाई यांचे पुस्तक आहे स्त्री धर्मनीती. स्त्री धर्मनीती. द हाय कास्ट हिंदू वुमन. द हाय कास्ट हिंदू वुमन, स्त्री धर्मनीती हे पुस्तक आहे कोणाचे? पंडिता रमाबाई यांचे. पंडिता रमाबाई यांनी काही संस्था स्थापन केल्या, जसे की प्रीती सदन नावाची संस्था त्यांनी स्थापन केली. कशासाठी? तर अपंग व दुबळ्या व्यक्तींसाठी प्रीती सदन नावाची संस्था त्यांनी स्थापन केली. शारदा सदन नावाची संस्था मुंबईला विधवांकरिता स्थापन केली. शारदा सदन मुंबईला विधवांकरिता. आणि मुक्ती सदन संस्था केडगाव येथे स्थापन केली. केडगाव मुक्ती सदन. ठीक आहे. आर्य महिला समाजाची स्थापना पंडिता रमाबाई. पुस्तक आहे स्त्री धर्मनीती. द हाय कास्ट हिंदू वुमन. संस्था आहे प्रीती सदन अंध अपंग व दुबळ्या व्यक्तींसाठी. शारदा सदन विधवांसाठी मुंबईला. आणि मुक्ती सदन केडगाव येथे स्थापन करण्यात आली. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, पंचायत राज योजनेचा सर्वप्रथम स्वीकार भारतात कोणत्या राज्याने केला? तर पंचायत राज योजनेचा स्वीकार भारतात सर्वप्रथम करणारे राज्य आहे राजस्थान आणि आंध्र प्रदेश. पहिला राज्य आहे राजस्थान, त्यानंतर आंध्र प्रदेश यांनी पंचायत राज योजनेचा स्वीकार केला. महाराष्ट्रात 1 मे 1962 रोजी 1 मे 1962 ला पंचायत राज पद्धतीची सुरुवात झाली. कधी? 1 मे 1962 ला. महाराष्ट्रात नागपूर जिल्ह्यात कन्नान व भंडारा जिल्ह्यात तुमसर येथे डॅश डॅश धातू शुद्ध करण्याचे कारखाने आहे. तर महाराष्ट्रात नागपूर व भंडारा येथे मॅग्नीज धातू शुद्ध करण्याचे कारखाने आहे. मॅग्नीज धातू शुद्ध करण्याचे कारखाने आहे. महाराष्ट्रातील खनिज संपत्ती आपण थोडक्यात पाहून घेऊया. महाराष्ट्रातील खनिज संपत्ती दगडी कोळसा महाराष्ट्रात प्रामुख्याने चंद्रपूर, यवतमाळ,
चंद्रपूर, यवतमाळ, नागपूर, वर्धा. नागपूर, वर्धा या जिल्ह्यात आपल्याला दगडी कोळसाचे साठे भेटते. दगडी कोळसाचे साठे चंद्रपूर, यवतमाळ, नागपूर, वर्धा. लोह खनिज, लोह खनिज, लोह खनिजाचे साठे चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली. चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली आणि कोकणात सिंधुदुर्ग. कोकणात सिंधुदुर्ग. बॉक्साईट, बॉक्साईट खनिजाचे साठे आपल्याला जास्त करून कोकणात रत्नागिरी, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड तसेच सांगली व कोल्हापूर. तसेच सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यात आपल्याला बॉक्साईट या खनिजाचे साठे पाहायला भेटते. बॉक्साईट आणि चुनखडी, चुनखडी यवतमाळ, नागपूर, यवतमाळ, नागपूर व चंद्रपूर या जिल्ह्यात चुनखडी या खनिजाचे साठे आपल्याला भेटते. ठीक आहे मित्रांनो. मॅग्नीज खनिजाचे साठे आपल्याला नागपूर, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर तसेच दगडी कोळसा चंद्रपूर, यवतमाळ, नागपूर, वर्धा. लोह खनिजाचे साठे चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली व कोकणात सिंधुदुर्ग. बॉक्साईट खनिजाचे साठे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यात. तसेच चुनखडी या खनिजाचे साठे आपल्याला यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर या जिल्ह्यात पाहायला भेटते. ठीक आहे. पुढचा प्रश्न. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था कोणत्या शहरात आहे? राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था कोणत्या शहरात आहे? नागपूर येथे राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था आहे. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था म्हणजेच याला आपण म्हणतो नीरी. म्हणजेच काय? नीरी. नॅशनल, नीरी म्हणजेच नॅशनल इन्व्हायरमेंटल, नॅशनल इन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग, इंजिनिअरिंग रिसर्च, रिसर्च इन्स्टिट्यूट, रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजेच काय? नीरी. मित्रांनो, नागपूर येथेच दीक्षाभूमी हे तीर्थस्थान आहे. नागपूरलाच दीक्षाभूमी तीर्थस्थान कुठे आहे? नागपूरला आहे. नागपूर येथे 0 मैल हे ठिकाण आहे. 0 मैल, 0 मैल हे ठिकाण कुठे आहे? नागपूरला आहे. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था म्हणजेच नीरी, नॅशनल इन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट, दीक्षाभूमी आणि 0 मैल हे ठिकाण कुठे आहे? तर नागपूर येथे आहे. पुढचा प्रश्न आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा डॅश डॅश या क्षेत्रात छुपी बेरोजगारी, छुपी बेरोजगारी प्रामुख्याने आढळून येते. तर आपल्याला छुपी बेरोजगारी आढळून येते कृषी या क्षेत्रात, कृषी क्षेत्रात. पुढचा प्रश्न आहे. कोकणात कोणती वने आढळतात? तर कोकणात उष्णकटिबंधीय सदाहरित वने आढळतात. उष्णकटिबंधीय सदाहरित वने कोकणात आढळतात. महाराष्ट्र विकास प्राधिकरणाचे म्हणजेच मीडा मुख्यालय कोणत्या शहरामध्ये आहे? महाराष्ट्र विकास प्राधिकरणाचे मुख्यालय आहे पुणे जिल्ह्यात. मुख्यालय कुठे आहे? तर पुणे येथे. मित्रांनो, पुणे येथे आणखी काही संस्थांचे मुख्यालय आहे, जसे की NDA, नॅशनल डिफेन्स अकॅडमी. नॅशनल डिफेन्स अकॅडमी कुठे आहे? पुणे येथे आहे. त्यानंतर FTII, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया. FTII कुठे आहे? पुणे येथे आहे. CDAC नावाची संस्था कुठे आहे? पुण्यात आहे. त्यानंतर MIA, महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी. महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी ही संस्था कुठे आहे? तर पुणे येथे आहे. मित्रांनो, पुणे हे शहर मुळा व मुठा या नदीच्या संगमावर वसलेले आहे. मुळा मुठा नदीच्या संगमावर पुणे हे शहर वसलेले आहे. तसेच पुण्यात राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा कुठे आहे? पुणे या जिल्ह्यात आहे. आणि राज्य गुन्हे अन्वेषण, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्र याचे मुख्यालय कुठे आहे? तर पुणे येथे आहे. ठीक आहे मित्रांनो. पुण्यात NDA, नॅशनल डिफेन्स अकॅडमी, FTII, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, CDAC, MIA, महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी, महाराष्ट्र विकास प्राधिकरण म्हणजेच मीडा, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्र याचे मुख्यालय कुठे आहे? तर पुणे येथे आहे. पुढचा प्रश्न. कोणत्या कायद्यानुसार बंगालचा गव्हर्नर जनरल भारताचा गव्हर्नर जनरल बनला? कोणत्या कायद्यानुसार बंगालचा गव्हर्नर जनरल भारताचा गव्हर्नर जनरल बनला? तर 1833च्या चार्टर ऍक्ट नुसार. 1833च्या चार्टर ऍक्ट नुसार बंगालचा गव्हर्नर भारताचा गव्हर्नर जनरल बनला. तर पहिला भारताचा गव्हर्नर जनरल होता लॉर्ड विल्यम बेंटिक. पहिला भारताचा गव्हर्नर जनरल होता लॉर्ड विल्यम बेंटिक. लॉर्ड विल्यम बेंटिक. ठीक आहे. पुढचा प्रश्न.
निकटदृष्टिता हा दृष्टिदोष डॅश डॅश भिंगाच्या सहाय्याने सुधारता येते. उत्तर आहे अंतर्वक्र भिंगाच्या सहाय्याने सुधारता येते. बॉक्साईट या धातुकापासून डॅश डॅश हे खनिज निष्कर्षण केले जाते. बॉक्साईट पासून ॲल्युमिनियमची निर्मिती केली जाते. मित्रांनो, ॲल्युमिनियम हे वजनाने हलके व न गंजणारे खनिज आहे. वजनाने हलके आणि न गंजणारे खनिज आहे. बॉक्साईटचे साठे प्रामुख्याने जांभ्या खडकाच्या प्रदेशात पाहायला भेटते. बॉक्साईटचे साठे प्रामुख्याने कुठे, तर जांभा खडकच्या प्रदेशात पाहायला आपल्याला भेटते. महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, रायगड. महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, रायगड येथे बॉक्साईट या ॲल्युमिनियमचे उत्पादन होते. येथे बॉक्साईट या खनिजाचे उत्पादन होते. कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, रायगड. पुढचा प्रश्न, अष्टविनायकापैकी किती गणेश मंदिर हे पुणे जिल्ह्यात आहे? तर अष्टविनायकापैकी पुण्यात 5 गणेश मंदिर आहे. कोणते कोणते आहे? तर पुण्यात मयुरेश्वर, मोरगावचं मयुरेश्वर गणेश मंदिर आहे. मोरगाव मयुरेश्वर गणेश मंदिर, मयुरेश्वर. थेऊरचा चिंतामणी मंदिर. लेण्यांद्री येथे गिरिजात्मक मंदिर. ओझरचा विघ्नेश्वर मंदिर आणि रांजणगावचा महागणपती. ठीक आहे. तर अष्टविनायकापैकी 5 गणेश मंदिरे पुणे जिल्ह्यात आहे. तर पुण्यात कुठे आहे? तर मयुरेश्वर मंदिर मोरगाव, चिंतामणी मंदिर थेऊर, गिरिजात्मक मंदिर लेण्यांद्री, विघ्नेश्वर मंदिर आहे ओझर आणि रांजणगाव येथे महागणपती हे मंदिर आहे. तर बाकी 3 गणेश मंदिरे कोणत्या जिल्ह्यात आणि कुठे आहे हे तुम्ही कमेंट करून सांगा. बाकी 3 अष्टविनायकापैकी बाकी 3 गणेश मंदिरे कुठे आणि कोणत्या जिल्ह्यात आहे हे कमेंट करा. पुढचा प्रश्न, अहमदनगर कल्याण मार्गावर कोणता घाट आहे? अहमदनगर कल्याण मार्गावर कोणता घाट आहे? तर अहमदनगर कल्याण मार्गावर माळशेज घाट आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील काही प्रमुख घाट आपण बघून घेऊ. जसे की थळ घाट किंवा कसारा घाट. थळ घाट त्यालाच आपण कसारा घाट म्हणतो. मुंबई नाशिक मार्गावर आहे. मुंबई नाशिक मार्गावर थळ घाट, कसारा घाट आहे. बोरघाट मुंबई पुणे या मार्गावर आहे. मुंबई पुणे या मार्गावर बोरघाट आहे. दिवे घाट पुणे बारामती, दिवे घाट. वरंदा घाट आहे पुणे महाड या मार्गावर वरंदा घाट आहे. आंबा घाट कोल्हापूर रत्नागिरी या मार्गावर आहे. आंबा घाट. तसेच कुंभारली घाट आहे चिपळूण कराड मार्गावर आहे कुंभारली घाट. ठीक आहे. माळशेज घाट अहमदनगर कल्याण मार्गावर, थळ घाट किंवा कसारा घाट मुंबई नाशिक मार्गावर, बोरघाट मुंबई पुणे, दिवे घाट आहे पुणे बारामती, वरंदा घाट पुणे महाड, आंबा घाट आहे कोल्हापूर रत्नागिरी मार्गावर आणि कुंभारली घाट आहे चिपळूण कराड मार्गावर. पुढचा प्रश्न, पुणे जिल्ह्यातील भाटघर धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे? तर पुणे जिल्ह्यातील भाटघर हे धरण वेलवंडी नदीवर बांधलेले आहे. वेलवंडी नदीवर आहे. छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागात एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो? छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागात एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो? तर एकूण 8 जिल्ह्यांचा समावेश होतो. कोणते कोणते 8 जिल्हे? नांदेड, बीड, लातूर, परभणी, हिंगोली, धाराशिव जिल्हा, जालना आणि छत्रपती संभाजीनगर.
नगर असे 8 जिल्ह्यांचा समावेश छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागात होतो. नांदेड, बीड, लातूर, परभणी, हिंगोली, धाराशिव, जालना आणि छत्रपती संभाजीनगर. मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर या प्रशासकीय विभागातील सर्वात मोठा जिल्हा आहे बीड जिल्हा. सर्वात मोठा जिल्हा आहे बीड जिल्हा आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा आहे हिंगोली. छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागातील सर्वात मोठा जिल्हा आहे बीड आणि सर्वात लहान जिल्हा आहे हिंगोली. महाराष्ट्रात एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत. महाराष्ट्रात एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत. छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर विभाग, कोकण विभाग, कोकण प्रशासकीय विभाग, त्यानंतर नागपूर प्रशासकीय विभाग आहे नागपूर, नाशिक प्रशासकीय विभाग, नाशिक, पुणे प्रशासकीय विभाग आणि अमरावती प्रशासकीय विभाग, अमरावती प्रशासकीय विभाग. तर छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागात एकूण 8 जिल्हे आणि 76 तालुके आहे. 8 जिल्हे आणि 76 तालुके, 8 जिल्हे आणि 76 तालुके आहे. कोकण प्रशासकीय विभागात 7 जिल्हे आहे आणि 50 तालुके आहे. 7 जिल्हे 50 तालुके. नागपूर प्रशासकीय विभागात 6 जिल्हे आहे, 64 तालुके आहे, 64 तालुके आहे. नाशिक प्रशासकीय विभाग, पुणे प्रशासकीय विभाग आणि अमरावती प्रशासकीय विभागात जिल्ह्यांची संख्या समान आहे, एकूण 5. नाशिक प्रशासकीय विभागात 5 जिल्हे आहे, तालुके आहेत 54. पुणे जिल्ह्यात 5, पुणे या प्रशासकीय विभागात 5 जिल्हे आहे आणि तालुके आहे 58. अमरावती प्रशासकीय विभागात जिल्हे 5, तालुके आहे 56, तालुके आहे 56. ठीक आहे मित्रांनो, पुढचा प्रश्न बघूया. भारत सरकारने कोणत्या दिवशी चलनातून 500 व 1000 रुपयाच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला? 500 व 1000 रुपयाच्या नोटा बंद करण्याचा निर्णय 8 नोव्हेंबर 2016, 8 नोव्हेंबर 2016 या दिवशी करण्यात आला. या दिवशी. पुढचा प्रश्न. बहुजन समाजाला राजकीय निर्णय प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी डॅश डॅश यांनी 1916 रोजी डेक्कन रयत असोसिएशन, डेक्कन रयत असोसिएशन ही संस्था स्थापन केली. तर कोणी? उत्तर आहे छत्रपती शाहू महाराजांनी. छत्रपती शाहू महाराजांनी डेक्कन रयत असोसिएशन ही संस्था स्थापन केली 1916 झूम हा कशाचा प्रकार आहे? तर झूम हा शेतीचा प्रकार आहे. झूम हा शेतीचा प्रकार आहे. पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यास पृथ्वीचे काय म्हणतात? पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यास काय म्हणतात? तर पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यास परिभ्रमण म्हणतात. उत्तर आहे परिभ्रमण. परिभ्रमण म्हणतात. ठीक आहे. तर परिवलन म्हणजे स्वतःच्या अक्षाभोवती फिरणे. पृथ्वीचे स्वतःच्या अक्षाभोवती फिरते त्यास पृथ्वीचे परिवलन असे म्हणतात आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरते त्यास परिभ्रमण म्हणतात. पुढचा प्रश्न आहे. ड्युरंड रेषा या 2 देशांमधील सरहद दर्शवते. ड्युरंड रेषा ही या 2 देशांमधील सरहद दर्शवते. तर पाकिस्तान, अफगाणिस्तान. पाकिस्तान, अफगाणिस्तान. मॅकमोहन रेषा आहे. मॅकमोहन रेषा आहे भारत व चीन. भारत, चीन यामध्ये मॅकमोहन रेषा आहे. ड्युरंड रेषा पाकिस्तान, अफगाणिस्तान. पुढचा प्रश्न. इंटरपोलचे मुख्यालय कोठे आहे? इंटरपोलचे मुख्यालय आहे लिओन, फ्रान्स येथे. इंटरपोलची स्थापना आहे 1923. इंटरपोलची स्थापना आहे 1923. ब्रिटिश हिंदुस्थानचे पहिले व्हाईसरॉय, ब्रिटिश हिंदुस्थानचे पहिले व्हाईसरॉय आहे लॉर्ड कॅनिंग. लॉर्ड कॅनिंग पहिले व्हाईसरॉय. भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण आहे? तर विल्यम बेंटिक. आणि पहिले व्हाईसरॉय आहे लॉर्ड कॅनिंग. आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे. हेलिकॉप्टरचा शोध डॅश डॅश या शास्त्रज्ञाने लावला. हेलिकॉप्टरचा शोध लावलाय सिकोर्सी या शास्त्रज्ञाने. सिकोर्सी याने हेलिकॉप्टरचा शोध लावलाय. ठीक आहे मित्रांनो, भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत लेक्चर आवडत असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या मैत्रिणींपर्यंत शेअर करा. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद.